आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। महानगर पालिका आयुक्त सौरभ राव ने ठाणे मनपा क्षेत्र में चल रहे सफाई अभियान का निरीक्षण किया। पालिका आयुक्त राव ने इंदिरानगर, किशन नगर में की जा रही सफाई के साथ सीपी टैंक पर चल रही कूड़ा स्थानांतरण प्रक्रिया का भी निरीक्षण किया। उन्होंने यह भी सुझाव दिया कि कचरे को योजनाबद्ध तरीके से 8 कोली स्थित लॉन्च जमीन तक ले जाया जाना चाहिए ताकि क्षेत्र को कचरा मुक्त बनाया जा सके। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे तर दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचऱ्याचा ढीग लागला आहे। माननीय डेप्युटी सीएम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे। आपण आता दिवस रात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे। दिवसभरात साधारणतः 60 ते 70 आपण ट्रक्स काढत आहोत। आता आजपासून आपण रात्रीसुद्धा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे। पुढचे 30 दिवसाच्या आत इथून 100% कचरा आपण हलवणार आहे। याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये, कारण इथे सुद्धा आपला सॅच्युरेशन पॉईंटवर पोहोचला आहे विषय, म्हणून ठिकठिकाणी भागामध्ये अजून कचरा दिसते रस्त्यावर। आता परवा होळीचा त्यौहार आहे, याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री, उद्या दिवसभर, उद्या पूर्ण रात्री स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीचे बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर। याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाइज पद्धतीने, विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो। याचा एकच जे सायंटिफिक सोल्युशन आहे, वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक प्रभागनिहाय आपल्याला ट्रान्सफर स्टेशन तयार करावं लागणार आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदयाने सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे। टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत आम्ही योग्य जागाची निवडसुद्धा यामध्ये केली आहे। आता लवकरात लवकर ती जागा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ट्रान्सफर स्टेशन सुरू करण्यात आलं आहे। तिथे आटकोली म्हणून जागा आहे, तिथे आपण ती डम्पिंगऐवजी ती प्रोसेसिंगसाठी जागा आहे, म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता। ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे, कारण कुठेही आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंगसाठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारचे नॉर्म्सप्रमाणे बरेचसे पर्यावरणचे दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात। ती तयारी जवळपास तिथे कंप्लीट झाली आहे। त्यामध्ये सुद्धा धूर फवारणी, दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे, खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या स्रोतमध्ये मिश्रित होणार नाही, ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे। आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो आतकोलीलाच आपण शिफ्ट करत आहोत। गायमुखला पण आता 2 दिवसात कचरा टाकला जातो। हो, गायमुखला सुद्धा आपलं ट्रान्सफर स्टेशन आहे, तिथे सुद्धा कचरा साचला आहे। जसे आपण सीपी तलाव आता रिकामा करत आहे त्याच धर्तीवर गायमुख सुद्धा आपल्याला पूर्णतः रिकामा करायचा आहे। तिथे आपण 150 मेट्रिक टनाच्या प्रोसेसिंग प्लांट त्याचं काम आपण हाती घेतला आहे। तो प्रोसेसिंग प्लांट आणि तिथे त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त ट्रान्सफर स्टेशन म्हणून करणे याचाच आपण निर्धार केला आहे।